आळंदी देवस्थान मधील आणखी एक मुजोरपणा आता समोर आलाय। रिंगण सोहळ्यात बाळासाहेब चोपदाराचा खरं तर मुजोरपणा पाहायला मिळतोय। रिंगण सोहळ्यात वारकरी महिलेला अक्षरशः ढकलून देण्यात आले। एका वारकरी महिलेला वाईट वागणूक मिळाली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील हा प्रकार आहे। तर रिंगण सोहळ्यात वारकरी महिलेला अक्षरशः ढकलून देण्यात आलेला आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, सविस्तर माहिती काय आहे? महिलेला ही वागणूक मिळाली, ह्याच पालखी सोहळ्यात आधीही असाच मुजोरपणा पाहायला मिळाला होता। मेघना, हा सगळा प्रकार आज ठाकूरबुवाची समाधी येथे जिथं ज्ञानेश्वर महाराज माऊलींचं तिसरं गोल रिंगण होतं त्या ठिकाणी घडलेला आहे। रिंगण सोहळ्या दरम्यान एक महिला माऊली वारकरी आहेत ज्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन त्या ठिकाणी चालत असतानाच मागून आलेल्या बाळासाहेब रणदिवे ज्यांना चोपदार म्हटलं जातं त्यांनी त्यांचा मुजोरपणा आहे तो या ठिकाणी दाखवल्याचं समोर आपल्याला या व्हिडिओ मधून पाहायला मिळते। कशा पद्धतीने त्यांनी त्या महिला माऊलीला ढकललेला आहे। समोर ती महिला वारकरी आहे ती पडली सुद्धा आहे, पण तिथं बसलेले जे वारकरी होते त्यांच्यामुळे तिला कोणतीही जखम झालेली नाहीये। पण त्याच्यानंतरही बाळासाहेब चोपदार यांचा जो संताप आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। नेमकं आळंदी देवस्थानांमधील जे चोपदार आणि विश्वस्त आहेत ते वारकऱ्यांशी अशा पद्धतीने हुज्जत का घालतात हा प्रश्न खरं तर उपस्थित झालेला आहे। याआधी सुद्धा पुण्यामध्ये योगी निरंजन नाथ यांनी माध्यमांचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर पोलीस यांच्याबाबत कशा पद्धतीने आरेरावी केलेली होती त्याचा सुद्धा व्हिडिओ समोर आलेला होता। पालखी सोहळा प्रमुख आहेत भावार्थ देखणे यांनी सुद्धा कशा पद्धतीने पोलीस कर्मचाऱ्याला ढकललेलं होतं तो व्हिडिओ समोर आलता। आणि आता महिला वारकऱ्याला थेट मागून धक्का हा बाळासाहेब चोपदार यांनी दिलेला आहे। सुदैवाने या महिलेला कुठलीही दुखापत झालेली नाहीये, पण अत्यंत शिस्तबद्ध असलेल्या माऊलींच्या वारीमध्ये मात्र अशा पद्धतीने मुजोरपणा आहे तो आळंदी देवस्थानामधील चोपदार आणि वारकरी आहे विश्वस्त आहेत यांच्याकडून होताना पाहायला मिळते। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि त्यामुळे बाळासाहेब चोपदार यांच्या विरोधात सुद्धा संताप आहे तो आपल्याला याबद्दल पाहायला मिळते। आता याबद्दलची आळंदी देवस्थानची भूमिका नेमकी काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे, पण जे दृश्य आपल्याला दिसतात ते नक्कीच संतापजनक आहेत आणि चीड आणणारे आहेत। निश्चित। धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।